सगळ्यांना जय गुरु. सगळ्यांनी हात वर करा आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल 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 गाडगे बाबा विठ्ठला विठ्ठल विठ्ठला तुकड्या बाबा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गाडगे बाबा विठ्ठला. तिकडले लोक अजूनही झोपले का जी? हातच नाही वरत करून राहिले. मी तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठी म्हणते. ह्या त्याचे 5 पॉइंट, ह्या त्याच्या 5 पॉइंट वर आढळतात तर आपला रक्त प्रवास सुरळीत चालतो. म्हणून तुम्हाला टाळ्या वाजव म्हणते. जे लोक टाळ्या वाजवणार नाही त्याने रातून कोरोना झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी हात वर करा ना म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुकड्या बाबा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गाडगे बाबा विठ्ठला. पहिले टाळ्या नव्हते वाजवत. जसं कोरोनाचं नाव घेतलं सर्वांना टाळ्या वाजवून चालू केलं. त्यांना माहित आहे आपल्याला जर कोरोना झाला तर 10-15 दिवस वनवास भोगावा लागतो म्हणून. अरे आज वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची 56वी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आज मी तुमच्या समोर कीर्तन करून राहील आणि इथे उपस्थित असलेले मायबाप यांचे मी धन्यवाद मानते. कारण की आपल्या या जमिनीवर 3 प्रकारचे प्राणी आहे. पहिला प्राणी म्हणजे पशु, दुसरा पक्षी आणि तिसरा खरा महत्वाचा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. कारण की मनुष्य प्राण्यांच्या भरोश्यावर बाकीचे प्राणी अवलंबून असतात. कारण की त्यांना माहित आहे, मुके जनावरांना माहित आहे की मनुष्य प्राणी हा कष्ट करणारा प्राणी आहे. मनुष्य कष्ट करेल आणि आपल्याला जगवेल म्हणून मुके जनावर मानवाच्या वस्तीत राहतात. अरे मनुष्याचा एक एक क्षण महत्वाचा आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भजनातून सांगतात समय को मत गमा भाई मत गमा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आपण इकडे सगळे जण जमलेले आहोत. इथे सगळे कीर्तनकार जमलेले आहेत. अरे आपल्याला आपण एक मानव आहोत आणि आपल्या मानवाने प्राण्यांचा पण विचार करणे आवश्यक आहे. अरे प्राणी हे आपल्या भरोश्यावर असतात. कुत्रे मांजरी हे आपल्या भरोश्यावर असतात. कारण की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुत्रे मांजरी असतात. ते मुके जनावर मानवाच्या भरोश्यावर असतात. कारण की त्यांना माहित आहे की मानव हा कष्ट करणारा प्राणी आहे. माणूस कष्ट करेल आणि आपल्याला जगवेल. अरे माणसांनी टाकलेल्या शिळा अन्नावर ते कुत्रे मांजरी जगतात. अरे नाहीतर काही काही लोक कामधंदा करत नाही, आळशी आहेत. परंतु खरा कष्टकरी कामकरी म्हणजे आपल्या भारताचा शेतकरी. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात. मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. मेलेला परत उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात. वाईट मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात. वाईट मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात. एक पत्नी व्रता धारण करतो त्याला सीताराम म्हणतात. एक पत्नी व्रता धारण करतो त्याला सीताराम म्हणतात. हृदयात जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. हृदयात जाणतो त्याला आत्माराम म्हणतात. आणि मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात. आणि भगवंत सुद्धा ज्याचे पाय पुजतो ना त्याला कष्टकरी कामकरी शेतकरी म्हणतात.
अरे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये श्रम संपत्तीमध्ये सांगितलं, काही कर्म स्वतः करिता, काही कर्म कुटुंबाची आहिता, काही कर्म गाव लोका करिता, सेवा धर्म रूप. तुकडोजी महाराज शेवटच्या कडव्यात सांगतात, अपनाय वचन दे करे उपकार दुसरो परी जो अपनाय वचन दे करे उपकार दुसरो परी ओ तुकड्या दास कहे ओ तुकड्या दास कहे ओ पद पे याद आता है समय को मत गवा भाई समय को मत गवा भाई समय मोल होता है समय मोल होता है समय मोल होता है. असे आपले तुकडोजी महाराज होऊन गेले, असे आपले तुकडोजी महाराज होऊन गेले, असे आपले तुकाराम महाराज होऊन गेले. अरे तुकाराम महाराजांनी शिक्षणाची व्याख्या सांगितली. तुकाराम महाराज सांगतात, शिक्षणाविना न पाहिजे समाधान, व्यक्ती गेल्यानंतर 1000 वर्ष जिवंत ठेवायचं काम विचार करत. अरे आपल्याला इतिहास कळू दिला नाही. अरे छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यात लिहिलं, जे देववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच करे मरतात. आपल्याला इतिहास कळू दिला नाही. गणपतीच्या गण भटजीच्या भ. आजकालचे तरुण पोरं मोबाईलच्या मागे जास्त लागले, क्रिकेटच्या मागे जास्त लागले. आजकालच्या महिला मंडळी सिरेलीच्या मागे जास्त लागली. सिरेलीले जोरदार लागते जी, सास भी कभी बहू थी. आता एक नवीन सिरियल निघून राहिली, ससरा भी कभी जवाई था. परंतु वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देशावर प्रेम करायचे, यानंतर म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सचिन काळे महाराज देशभक्ती सांगतात आणि विजयजी आणि नागपुरे आजकालचे महाराज भक्ती हे सांगतात. आपली सेवा या ठिकाणी रुजू दिवसा करतील. गणपती रात्री जबरदस्ती. आला बाबूराव आता आला बाबूराव, शांता गेली शालू गेली आता कुलात नाव, शांता गेली शालू गेली आता कुलात. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता. थांबा. म्हणू नका, ही चांगले भडकली जी. इथले लोक म्हणत असं याले कीर्तन करायला बोलला का पिक्चरचं गाणं म्हणाले बोल. जसं लोकाला आवडते तसं कीर्तन करते. जर समजा मी जय जय राम कृष्ण हरी असं जर कीर्तन केलं तर 10 मिनिटात बालायची माय घरी. लोकाला आवडतच नाही ना जी. बरं आजकालचे लोक, आजकालच्या लोकांना कीर्तन आवडत नाही. अरे आजकालच्या लोकांना कीर्तन आवडत नाही. एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणे, अहो म्हणे आपल्या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणे, तुम्ही कीर्तन ऐकण्याकरिता जा म्हणे, कीर्तन लय गोड असते म्हणे. त्यावेळेस ते काकाजी कीर्तन ऐकण्याकरिता गेले. तिथं होतं एक वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाला टेकून बसले. बरं बसले तर बसले, त्यांना लागली झोप. झोपले तर झोपले, टोन फाडून झोपले. त्या चालू कीर्तनामध्ये आला एक कुत्रा. त्या कुत्र्याने त्या झाडाच्या भोवताल 2-4 चक्रा मारल्या, एक टांग वर तर केली, सीधी धार काकाजीच्या तोंडात सोडली. काकाजीनं झोपेमध्ये ते चाटून पुसून टाकलं. काकाजी कीर्तन संपल्यानंतर उठले, आपल्या घरी गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं, का हो म्हणे, कालचं कीर्तन गोड होतं ना म्हणे. ते काकाजी म्हणे, तू काही सांगते का म्हणे, कालचं कीर्तन गोड नव्हतं म्हणे, कालचं कीर्तन खरड होतं म्हणे, खरड. बरं एकदा तुकडोजी महाराज लहान असताना तुकडोजी महाराजांची आई मंजुळा माता तुकडोजी महाराजांना म्हणाली, अरे माणिक, देवघरातले अर्धे देवघरातले पूर्ण देव तू ढूंढ टाकशील. त्यावेळेस लहानपणी तुकडोजी महाराजांचं नाव माणिक असते. अरे माणिक, देवघरातले पूर्ण देव धुवून टाकशील, त्यावेळेस
तुकडोजी महाराज देवघराकडे पाहते. एवढे मोठे देव धुवाचे तर कसे, एवढे मोठे देव धुवाचे तर कसे. त्यांच्या बागेत असलेली विहिरीच्या तुमचा बकेटामध्ये वेळ झालाय. ते पूर्ण देव टाकते, ते देव पूर्ण टाकते. आणि मग मंजुळा माता शेतावर आल्यावर मंजुळा माता देवघराकडे पाहते. एवढे मोठे देव कुठे गेले. तुकडोजी महाराजांना चिल्लावते. त्यावेळेस तुकडोजी महाराज म्हणते, अगं आई, तो देवळातला देव शोधताय म्हणे, पण मी मानसातला देव शोधते. माझं प्रबोधन इथेच संपलं आहे. सगळ्यांना जय गुरु.